सदा नाम घोष करू हरि कथा 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 तेने सदा चिता समाधान तेने सदा चिता समाधान ते सर्व सुख ज्ञानो सर्व कारण सर्व सुख ज्ञानो सर्व कारण आनंद निर्भर डुलत सो आनंद निर्भर डुलत सो ओ सर्व सुख ज्ञानो सर्व अलंकार सर्व सुख ज्ञानो सर्व अलंकार असो ऐसा कोठे आठवती नाही असो ऐसा कोठे आठवती नाही हे आजवायचा कोठे आठवत नाही आजवायचा कोठे आठवत नाही देही तविदे भोगुदशा देही तविदे भोगुदशा ओ सर्व सुख ज्ञानो सर्व अलंकार सर्व सुख ज्ञानो सर्व अलंकार आनंद निर्भर डुलत सो आनंद निर्भर डुलत सो सर्व सुख ज्ञानो सर्व अलंकार सर्व सुख ज्ञानो सर्व अलंकार तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप पावणे अग्निरूप तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप पावणे झालो अग्निरूप लागून दे पाप पुण्याला लागून दे पाप लागोने बाबा पुण्याला लागोने बाबा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार हे सर्व सुख ज्ञानो सर्व अलंकार हे सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार हे सर्व सुख ज्ञानो सर्व अलंकार हे आनंद निर्भर डुलत सो आनंद निर्भर डुलत हे आनंद निर्भय आनंद निर्भय डुलत रघुमाये ओ सदा नाम घोष करू हरि कथा सदा नाम घोष करू हरि कथा सदा नाम घोष करू हरि कथा सदा नाम घोष करू
कथा सदा नाम घोष करो हरि कथा हे तेरे सदा चित्ता समाधान तेरे सदा चित्ता समाधान सर्व सुख तेरे सदा चित्ता समाधान तेरे सदा चित्ता समाधान सर्व सुख सर्व सुख हे आनंदे आनंद निर्भय आनंद निर्भय आनंद
असे करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो ऐसा कुठे आठवची नाही असो ऐसा कुठे आठवची नाही देहीच विदेही भोगदशा सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागून दीपाप पुण्यांगा सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत महायोग पीठे तटे भीमरत्या वरम कुंडलिकाय दातो मुनीन्द्रम तमागष्ट तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंगा कर प्रथमानवन पांडुरंगा कर प्रथमानवन पांडुरंगा करो पांडुरंगा कर पांडुरंगा कर प्रथमानवन पांडुरंगा करो हरिकथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत आज या पवित्र आणि पावन अशा या भूमीमध्ये ग्रामस्थ मंडळ भजनी मंडळ टाळकरी माळकरी सर्वांच्या सहकार्याने प्रत्येक वर्षी चालणारा हा नामयज्ञ आहे महाराज आणि या नामयज्ञाच्या माध्यमातून आज सुरुवात आहे।
पात्र टाकायचं काम करतोय महाराज. उद्यापासून भरपूर आहे बरं का. आणि म्हणून आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु वंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत असणारे पुतळे थोर साधू जगद्गुरु तुकोबार आहे. कारण संतांचं बोलणं हे अनुभव अगोदर घेतात आणि नंतर सांगतात महाराज. अनुभव आलिया अंगा ते या जगात तसे पण का ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. आणि म्हणून बाबा जगद्गुरु तुकोबारा या ठिकाणी सांगतात सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. जो सदा नामघोष करतो ना भगवंताच्या नामाचा त्याच्या चित्ताला काय मिळतं? समाधान. समाधान जर असेल तर कुठं? भगवंताच्या चरणाजवळ आणि संतांच्या संगतीमध्ये आहे महाराज. कारण जीवनामध्ये संगत चांगली असेल तर पंगत या ठिकाणी चांगली असते. म्हणून सदा नाम घोष करू हरी कथा. भगवंताचं नाम घेतलं ना हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने मायाजाळ तुटतील. आणि मायाजाळ तुटण्याकरताच कीर्तन आहे महाराज. आणि म्हणून ज्यावेळेस समाधान मिळतं तो परमोच्च आनंद असतो महाराज. आणि तो परमोच्च आनंद जो आहे ते भगवंताच्या दर्शनाने होतो, संतांच्या दर्शनाने होतो. कारण संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. आणि म्हणून आपलं भाग्य थोर आहे महाराज. आज या ठिकाणी हरिभक्त परिणामचे पुरी महाराज जरा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. जरा आमच्या टाळकऱ्यांसाठी महाराज गायक त्यांच्यासाठी जरा वाजवावं. आणि त्याचबरोबर आज आणखी एक माझ्या समोर उभे आहेत महाराज. जे इथलं आहे ना आपल्या गावची कीर्ती महाराज बाहेर पाठवतात असं राजमुद्रा यूट्यूब चॅनल समोर या ठिकाणी त्यांच्यासाठी जरा टाळ्या वाजवा. आणि तिसरी गोष्ट असती महाराज हे सगळं केलंय का नाही इथं? मंडप व्यवस्था, स्पीकर व्यवस्था, हे सगळं हे टाकले सगळं. आपण येऊन इथं उभं राहिलो महाराज. या कार्याकरता अनेकांचे हात या ठिकाणी आलेले आहेत महाराज देणगी स्वरूपामध्ये. आणि त्यांच्यासाठी जरा ज्यांनी ज्यांनी हे सगळं उभं केलंय महाराज एकल्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ मिळविला त्यांच्यासाठी जरा टाळ्या वाजवा महाराज. आणि आजपासून किती दिवसाचा सप्ताह महाराज? 7 दिवसाचा. कोणता? हा चालू असणारा. आणि हा तुमच्या पुढे जो बोलायला उभा आहे तो सुद्धा किती दिवसाचा आहे? 7च दिवसाचा आहे महाराज. 8वा दिवस नाही. मग आजपासून राम आठवा थोडं पुण्य साठवा या पुण्याईचं पत्र देवाला पाठवा. आजपासून हाताला काम आहे आणि मुखाला काम आहे. बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल. करावा विठ्ठल जीव भावे करावा विठ्ठल जीव भावे करावा विठ्ठल जीव भावे करावा विठ्ठल जीव भावे. सोचे मन झाले हाव भरी सोचे मन झाले हाव भरी. येणे सोचे मन झाले हाव भरी येणे सोचे मन झाले हाव भरी झाले हाव भरी झाले हाव भरी. म्हणून आजपासून हाताला काम येत आल्यानंतर टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटही चालावी पंढरीची. इथं काही चालायचं नाही. फक्त ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा
आणि प्रत्येक वेळेला भगवंताच्या नामाचं चिंतन इथं आले केलं पाहिजे. कारण इथं बसून घरचं चिंतन केल्यावर कसं हो? इथं आल्यानंतर फक्त आपला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. म्हणून भगवंताचं नाम, विठ्ठला नाम तुझे चांगले ऐकता मन माझे रमले. मग बाबा सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. एकदा का समाधान मिळालं का नाही, मग सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत सो. पंढरीच्या वाट्याला हे कळते महाराज. आनंद काय असतो, निर्भर डोलणं काय बघायचं काय, एकदा ट्राय करून हित जमते का. भीमा तिरी एक वसविल नगर, भीमा तिरी एक वसविल नगर, भीमा तिरी एक वसविल नगर, भीमा तिरी एक वसविल नगर. त्याचं नाव पंढरपूर रे, त्याचं नाव पंढरपूर रे, पंढरपूर रे, त्याचं नाव पंढरपूर रे. येथील मुकाशी चार भुज त्यासी, येथील मोकाशी चार भुज त्यासी, येथील मुकाशी चार भुज त्यासी, येथील मोकाशी चार भुज त्यासी. पाहिला 16,000 रे, पाहिला 16,000 रे, पाहिला 16,000 रे, पाहिला 16,000 रे. नाचता उद्याच्या गावा खेळिया सुख देईल विसावरे, नाचता उद्याच्या गावा खेळिया सुख देईल विसावरे. दादाचं जाऊनाच्या गावाला खेळिया सुख देईल विसावरे, दादाचं जाऊनाच्या गावाला खेळिया सुख देईल विसावरे. हम वाग्या स्वहम वाग्या प्रेम नगर जावारी, सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी. मल्हारी जिवारी माझ्या मल्हारी जिवारी, मल्हारी जिवारी माझ्या मल्हारी जिवारी. त्याच्या पुढे सांगितलं महाराज, इच्छा मुरळीस पाहू नका, पडाल नरकाद्वारी. बोध बुधली ज्ञान देवटी उजळा महाद्वारी. येळकोट महाराज या ठिकाणी आल्यानंतर इच्छा धरून यायचं नाही. न मागता देणारा तो पांडुरंग परमात्मा आहे महाराज. इथं मागायचं नाही, जाणे अंतर इच्छा होणार, त्याला सगळं कळतं महाराज. बोध नावाची बुदली या ठिकाणी मिळणार आहे आजपासून. तो बोध आपण जर घेऊन गेलात तर आज संसार सुफला झाला गे माये, आज संसार सुफला झाला गे माये. तो मज व्हावा वेळोवेळा वावा पांडुरंग. कारण आठवीन पाय हा माझा नवस, रात्र दिवस पांडुरंगा. म्हणून भगवंताचा सदा नामघोष केला पाहिजे. तो आपला घोष करतोय आतमध्ये बसून महाराज, है का नाही? कारण चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलवी ते हरिविन देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नका.
नेमकं भजन चुकतंय आणि भोजनाला भोजन चुकवत नाही महाराज. 100 किलोमीटर जरी आलं का नाही निमंत्रण जेवायला चाललो म्हणते आणि त्या सप्त्याला का जो येत नाही महाराज त्याचं काहीतरी पाप आडवं येतं महाराज. आणि म्हणून हे कुणासाठी चाललंय? सकळांशी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे. भगवंताचं नाम घेतलं का नाही महाराज? हरीने माझे हरिले चित्त हरिने 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 माझे हरिले चित्त भारविंद विसरले 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 भारविंद विसरले आता कैसी जाऊ घरा आता कैसी जाऊ घरा आता कैसी जाऊ गला 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 आता कैसी जाऊ गला. जरा टाळ्या वाजवा बाबांसाठी. प्रत्येक ठिकाणी मिळत नाही तो, पण माझं भाग्य तो रे उजळले भाग्य. अवघी चिंता वारली माझी सुद्धा चिंता वारली महाराज तुमच्याकडे बघितल्यानंतर. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. पण जे ऐकल त्याचं चांगलं होतं. वाचेल जो कोणी जनी त्याशी लोटायला. वाचलं पाहिजे. पण माणूस म्हणलं वाचला का तू? म्हणते कोरोनात न वाचलो की कशाला ओझ झालाच ना. साधी एकादशी करायला सांगितली महाराज परवा मी एकाला. मला ह्याच्या आधी कुणी केलतीन कवा सुरू झालतीन? एकादशी कधीपासून सुरू झाली एकाने विचारलं मला. मी त्याला सांगितलं बाबा रुक्मांगद नावाचा राजा होता. त्या राजाच्या राज्यामध्ये देवा करता फुलं वाहण्याकरता फुलांची बाग होती महाराज. फुलांची अगदी वेगवेगळ्या प्रकारची सुंदर अशी फुलं त्या ठिकाणी होती. फुलांच्या सिक्युरिटीसाठी त्या ठिकाणी सैनिक ठेवले होते महाराज. कशाच्या? फुलांच्या. आपण घराला CCTV लावतोय, काही जाताना घेऊन जायचे उचलून महाराज. काही दिवसांनी काय झालं, त्या फुलांची चोरी व्हायला लागली महाराज. फुलं कमी व्हायला लागली. तेवढे तिथं यंत्रणाच व्यवस्थित असताना सुद्धा फुलं चोरीला जायला लागली. रुक्मांगद राजापर्यंत ही बातमी पोचली. राजा विचार करायला लागला, एवढी सगळी सिक्युरिटी असताना फुलं नेतंय कोण? 10-15 दिवसामध्ये अगदी डोळ्यात तेल घालून पाहिलं. रात्रंदिवस सैनिक जागले महाराज, पण चोर सापडत नव्हता. आणि एक दिवशी अचानकपणे महाराज ते सैनिक आले राजाकडे. राजे अहो म्हणले चोर सापडले. राजा म्हणलं बरं झालं, खूप दिवस झालं काळजी लागली होती. त्या ठिकाणी जाऊन पाहिलं. त्या शेतामध्ये त्या बागेमध्ये इंद्राचं विमान आलं होतं महाराज. इंद्राचं. आणि इंद्राच्या त्या विमानामध्ये इंद्राचे जे सेवक होते ते फुलं तोडून घेऊन जात होते. राजाने विचारलं कोण तुम्ही? अहो म्हणले इंद्राच्या दरबारातून स्वर्गातून आम्ही आलोय. काय येता? अहो म्हणले ही फुलं न्यायला. का? म्हणजे त्या ठिकाणी इंद्रदेवाला ती आवडतात. त्याच फुलांनी देवाची पूजा केली जाते. मला सांगा त्या रुक्मांगद राजाला काय वाटलं असेल? आनंद झाला महाराज. आनंदाचे डोही आनंद तरंग. आनंदाचे तरंग म्हटले देवा काय माझं भाग्य. माझ्या बागेतली फुलं कुठं चालली?
स्वर्गामध्ये इंद्राच्या पर्यंत पोहोचली. किती आनंद झाला महाराज. मग म्हणले तुम्ही आज सापडला कसे आम्हाला? तर म्हणले आमचं विमान बंद पडलं, बिघडलं. तसं आपलं विमान कधी बिघडल सांगता येत नाही. क्षणभंगूर नाही भरवसा, भरोसा राहिला नाही महाराज. मग विमान बंद पडलं, मग सुरू कसं करायचं? म्हणलं गॅरेजला घेऊन जा. आता हे विमान बंद पडल्यावर बी कुठे नेतात महाराज? ह्या 3.5 हाताच्या देहरूपी विमानाचं गॅरेज आहे. त्याचं नाव काय? महिला मंडळ. नीट करायला दवाखाना म्हणा की, हा तिथं नीट होतं महाराज. मग तसं म्हणले इकडं काय गॅरेज नाही, मग विमान तुमचं इथंच ठेवून जाणार का? नाही माऊली म्हणले उपाय आहे. सांगा लवकर. उपवासी असणाऱ्या कुठल्याही माणसानं त्या विमानाला हात लावला की विमान काय होईल? सुरू होईल महाराज. पण काय पाहिजे? उपवासी असलं पाहिजे. राजाला आनंद वाटला, दवंडी दिली. ऐका हो ऐका, इंद्राचं विमान बंद पडलेलं आहे. गावामध्ये जे कोणी उपवासी असेल त्यांनी त्या ठिकाणी यावं, विमानाला हात लावावा, म्हणजे देवाचं, इंद्रदेवाचं विमान निघून जाईल. पण जो हात लावेल त्याला म्हणले रुक्मांगद राजाच्या वतीनं 5 गावं बक्षीस दिली जातील. दौंडी देणारा माणूस महाराज गावामध्ये फिरायला लागला. गावाच्या एकदम कोपऱ्यामध्ये एका झोपडीच्या समोर एक आजीबाई बसली होती. आजीबाईला काही थोडं जरा कमी ऐकू येत होतं. आजीबाईनं हाक मारली, अरे पुरा इकडे. काय म्हणतोयस रे? आजी, अहो म्हणले इंद्रदेवाचं विमान बंद पडलंय, त्या विमानाला कोण हात लावील ना त्याला 5 गावं बक्षीस आहे. ती म्हणल्याबरोबर आजीबाई ताडकन उभी राहिली. तुम्हाला बी तसंच वाटलं असेल की आजीबाईच उपाशी. त्या दौंडीवाल्याला विचारलं, आजी तुम्ही उपवास केलाय का? अरे मला कुठलं जमते. मग अरे म्हणली माझी सुनबाई सकाळपासून पाणी सुद्धा पिली नाही बघ. असं चला बरं म्हणले सुनबाईकडे. पाहिलं रुसून बसली होती महाराज. विचारलं आजीबाईला, आजीबाई सुनबाईनं का उपवास केला ना? अशी का म्हणली फुगून बसली, रागावली का? काय झालं? अरे तिच्या मालकाचं तिचं सकाळ सकाळी सांगा की का मीच सांगू? आ भांडण झाले आणि मारले तिला. ती कुठे गेले? म्हणजे ऊस तोडायला गेलाय पोरगा. मग त्या येतील का? विचारा. नाही म्हणली बाबा तूच विचार. ताई इंद्राचं विमान बंद पडलं, येत आहे का? इंद्राचं विमान बंद पडलं, सकाळपासून तुकडा नाही मिळाला. अहो पण 5 गावं मला नाही लागत म्हणली. गावं बिव जा तुमच्या तुम्ही, बाहेर द्या दौंडी कुठं. आजीबाईला विचारलं, आजीबाई सुनबाई येत नाहीये. अरे तिच्या मालकाला बोलवा. कुणाला? तस निस्तच मालकिनीला हाक मारून जमत नाही. ये ग ये ग ये ग ये ग ये ग ये ग विठाबाई. आहे की नाही? बरोबर आहे. रुक्मिणी मातेला बोलवून जमत नाही महाराज, मालकाला बोलावलं पाहिजे. आणि म्हणून मालकाकडे गेले. ती ऊस तोडत होत. ए म्हणले इकडे इकडे इकडे. काय झालं म्हणलं? ऊस तर तोड द्या. अरे इकडे. मग काय झालं? अरे बाबा तुझी मालकीन उपाशी आहे म्हणून कळालं सकाळपासून. होय म्हणला, तिचं माझं जरा काय झालंय, खटकले, भांडण झाले. अरे तसं नाही बाबा, इंद्राचं विमान बंद पडलंय, त्या विमानाला हात लावला की विमान सुरुवात चालू होणार आहे. पण जो कोणी हात लावेल 5 गावं बक्षीस दिली जातील. पण तुझी बायको तरी येत नाही म्हणते की बाबा. हा कशी येत नाही? गेलो महाराज आणि काय काढलं? शिवरीचं दांडकच काढलं. कशी येत नाही बघ तुझं म्हणलं. 5 गावं मिळतात म्हणलं, काय हरकत आहे का? हा आता मी बी सोलापूरून इकडं कशाला आलो? उगच आलोय. हा महाराज त्याला घरी घेऊन गेल्यानंतर त्यांनी सांगितलं, चल म्हणला उठ, चल. तिथे इमानाला हात लावला. मी नाही हात लावायची म्हणजे. हे बघ बघितलं का म्हणला? काय चिंगाट पळाली महाराज. हात लावलं, विमान निघून गेलं. निघून गेल्यानंतर त्या रुक्मांगद राजाला काय झालं
किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला. वा, काय म्हणलं माझं गाव पुण्यवान आहे. किती पुण्यवान गाव आहे माझं. आणि म्हणले ज्या माऊलीनं त्या विमानाला हात लावला ती तरी किती पुण्यवान आहे. नोकराला सांगितलं चौकशी तर करा म्हणले, उपवासाचं काय कारण आहे. चौकशी केली महाराज. त्या सेवकानं सांगितलं दोघांचं भांडण झाल्यामुळं ती माऊली उपाशी होती. भांडण झाल्यावर उपाशी होती, पण विमानाला हात लावल्यावर वर गेलं. पण जाताना त्या इंद्रदेवाच्या सेवकांनी सांगितलं, त्या रुक्मांगद राजानं विचारलं की बाबा उपवासाचं एवढं काय महत्व आहे. तर त्या सेवकानं सांगितलं आज काय आहे, एकादशी. व्रत एकादशी हो करीन उपवासी हो, व्रत एकादशी हो करीन उपवासी हो. व्रत एकादशी हो करीन उपवासी हो. व्रत एकादशी हो करीन उपवासी. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. गायन हरणीसी मुखी नामा, गायीला हरणीसी मुखी गायन हरणीसी मुखी नामा, गायीला हरणीसी मुखी नामा. व्रत एकादशी हो करीन उपवासी हो. व्रत एकादशी करीन उपवासी करीन उपवासी. एकादशी आहे म्हणून सांगितलं. त्यावेळेस त्या रुक्मांगद राजाने विचार केला, त्या माऊलीनं काही जाणून बुजून उपास केला नव्हता, एकादश धरली नव्हती. न धरता जर एवढं पुण्य पदरात पडत असेल तर एकादशी केल्यानंतर किती पुण्य होईल. आणि म्हणून त्या दिवसापासून रुक्मांगद राजाने एक प्रघात सुरू केला महाराज. कुठला माहितीये, 15 दिवसा एक एकादशी कार्य न करशी व्रतसार. तेव्हापासून त्या गावातली लोक प्रत्येक 15व्या दिवसाला काय करायला लागली, एकादशी. आणि म्हणून पूर्ण नगरी महाराज त्या रुक्मांगद राजाने कुठं नेली, वैकुंठामध्ये नेली महाराज. मग मला सांगा, जर संतांचे जे बोल आहेत आहे का नाही, त्या संतांच्या मुखातून असणारे जे अमृत आहे ते आहे नाम अमृत हे सार. अमृताहुनी गोड अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड अमृताहुनी गोड
हरिनाम नाम तुझे बरवे घा शंकरा, नाम तुझे बरवे घा शंकरा हो, परवेगा शंकरा, परवेगा शंकरा, नाम तुझे बरवे घा शंकरा, नाम तुझे बरवे घा शंकरा हो, नाम तुझे परवेगा शंकरा, परवेगा शंकरा, हर हर बरवे घा देवा, हर हर शंभू का देवा, शंकरा 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 हो, नाम तुझे परवेगा शंकरा, नाम तुझे परवेगा शंकरा. कुठल्याही देवाचं नाव घ्या चित्ताला समाधान मिळतं. आमच्या इकडे सुद्धा आहे महाराज चनपचन गौडा तुंबर माणिक पडदवा चंदक तंदेना तंगी निरिगे बंदेना. खूप जुनं गाणं आहे महाराज, कर्नाटक मध्ये म्हणतात हे भजन. आता आले बघा आपल्या इथे यंदा वारीपासून. रडू नको बाळा बाई मी पाण्याला जाते, ऐकलं ना? हा म्हणून जुनं ते काय असतं सोनं, नवीन किती बी असू देव बेंटेक्स आहे महाराज. तसे हे काय जुनाट जुगादीचे नाणे महाराज. परमार्थ हे महाधन जोडी देवाचे शरण. आणि म्हणून त्या भगवंताच्या नामामध्ये एवढी ताकद आहे महाराज. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा, नाम तुझे, नाम तुझे, नाम तुझे, नारायणा. होडी पाषाणाला पाना, होडी पाषाणाला पाना, पाषाणाला पाना, नाम तुझे रे, नाम तुझे, नाम तुझे, नारायणा. नाम तुझे, नाम तुझे, नाम तुझे, नारायणा, नारायणा, नारायणा. नामात ताकद खूप आहे महाराज. म्हणून नाम जपले वाल्मिकाने, फुटली टोन प्याला पाणी. आणि म्हणून बाबा भगवंताच्या चरणावर अनेक संतांनी काय केलं, देवाला आपलंस केलं महाराज. आणि आपण सुद्धा आपलंस करावं म्हणून काय कीर्तन चांग, कीर्तन चांग होय अंग हरी रूप, अंग हरे रूप, होय अंग हरे रूप. कारण हरिमुखे गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. परत जन्माला यायचं नाही महाराज. तिथल्याला वाटतं हित यावं, कुणाला? स्वर्गातल्या देवाला. मृत्युलोकी व्हावा जन्म अमान, हो मृत्युलोकी व्हावा जन्म अमान, हो मृत्युलोकी व्हावा जन्म अमान, मृत्युलोकी व्हावा जन्म अमान. स्वर्गचे अमर, स्वर्गचे अमर, निश्चिताचे देव, निश्चिताचे देव, स्वर्गचे अमर, स्वर्गचे अमर, निश्चिताचे देव, हो मृत्युलोकी व्हावा जन्म आवा, हो मृत्युलोकी व्हावा स्वर्गातले देव खाली आले महाराज. महाविष्णूचा है की नाही सखा माझा ज्ञानेश्वर ब्रह्मसोपान तो झाला है की नाही. सदाशिवाचा अवतार आदिशक्ती मुक्ताबाई इथं आले महाराज. कशा करता? या सुखा कारणे देव विणावला, वैकुंठ सोडून
संता सदनी राहिला. मग तिथं महाराज न पाहे याती कुळाचा विचार उच्च नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखोनी. दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी. तिथं काही नाही महाराज, भेदाभेद ब्रह्म अमंगळ आहे. आणि म्हणून अमंगळ असणारा मंगळ करण्याकरता हो सकळ मंगळ दिनी सकळ मंगळ दिनी श्री विठ्ठलाचे नाम आली. श्री विठ्ठलाचे नाम आली. सकळ मंगल दिने सकळ मंगल विठ्ठलाचे नाम आदी. नाम चांगले चांगले माझे कंठी राहू भले कपी कुळे उतरले मुक्त केले राक्षसा. राक्षसांना सुद्धा नामस्मरणानं मुक्तता दिली. आपण सुद्धा भगवंताचं नाम घेतलं तर आपल्याला सुद्धा मुक्तता मिळते. त्याच्याकरता जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या प्रथम सदा नाम घोष करो हरी कथा. सदा नाम घोष करो हरी कथा. सदा नाम घोष करू हरी कथा. सदा नाम घोष करू हरी कथा. सदा नाम घोष करो हरी कथा. तेरे सदा चित्ता समाधान. सदा नाम घोष करू हरी कथा. तेरे सदा चित्ता सर्व सुख ज्ञान सर्व अलंकार. 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 काही जणांना महाराज नेमकं माहितच नाही, काहीच माहित नाही. एकाला काम नव्हतं महाराज, काम दुसऱ्या गावाला गेलं आणि तिथे एकाला म्हणला महाराज मला काम द्याल का काम. म्हणला देतो. आता ती कामाला राहिलं. मालकानं सांगितलं ह्याला पाणी पाजून आण, गोड होतं गोड. लगामदारला गेलं नदीला. तिथे गेल्यावर त्याच्या लक्षात आलं त्या गोडीच्या तोंडात काय असतं, लगाम. म्हणलं ही पाणी कसं प्यायची. म्हणलं तिनं ती लगावून खोगीर दोन्ही काढलं. ती गोडी म्हणली ही थोडं डोक्यात कमी दिसते. पाण्यात नेलं त्या गोडीला. गोडी थांबती होय. आपलं बी तसेच थांबती होय एका जागी. हा नाही महाराज. पांगुळा झालो देवा नाही हातन पाय बैसलो जयावरी सैराट ते जाय. बरोबर आहे का नाही. त्याचं नाव आहे मन. ते मन एका जागेवर थांबत नाही महाराज. ते मन एका जागेवर थांबत नाही. तसं ती गोडी बी एका जागेवर थांबली नाही. चिंग चिंग चिंगाट गेली निघून. त्याच्या हातात काय राहिलं, खोगीर राहिला. आता
ती ज्याच्याकडं कामाला होतं त्याचं बी नाव त्याला माहिती नव्हतं. ती जी पळून गेले ती काय म्हणतात ती बी माहिती नव्हतं. हातात शिल्लक राहिले काय ते बी माहित नव्हतं. ती एक माणूस भेटला त्याला म्हणते, अहो अहो तुम्ही जिथं होतो आम्ही जाऊन सांगा तुम्ही ह्याच्यातलं हे गेलं. अहो अहो तुम्ही जिथं होतो आम्ही. आता त्या भेटणाऱ्याला माणूस मला माहिती आहे का हे कुठं होता? हा माहित नव्हतं महाराज. पण त्याकरता आपल्याला माहित होण्याकरता कुठे गेलं पाहिजे? संताची ये पायी हा माझा विश्वास. संताची ये पायी हा माझा विश्वास. संताचे पाय आम्हाला विश्वास. संताचे पाय आम्हाला विश्वास. संताची ये पायी हा माझा विश्वास. संताची ये पायी हा माझा विश्वास. संताचे पाय आम्हाला विश्वास. संताचे पाय आम्हाला विश्वास. हे सर्व भावनाच झालो त्याचा. हे सर्व भावनाच झालो त्याचा. सर्व भावनाचा झालो त्याचा. हे त्याची माझी हित करतीच फळ. त्याची माझी हित करती सकळ. देवी माझे करती सकळ. करती सकळ. देवी माझे करती महाराज जेने हा गोपाळ कृपा करी म्हणून संतांकडे गेलं पाहिजे. देव आणि संत वेगळे नाही. देव ते संत निमित्त निमित्त त्या प्रतिमा. फक्त बाकीचं काय डोळ्यापुढे आणू नका. तुम्ही एसटीनं प्रवास करता का नाही? कंडक्टर माहिती आहे ना तुम्हाला? कंडक्टर हा एसटीतला कंडक्टर महाराज सकाळी घरातनं निघते डबा बांधून स्टँडवर येते. घरून निघाल्यापासून स्टँडवर येईपर्यंत त्याला माहिती नसतं कुठल्या गाडीची कुठल्या गावाला ड्युटी लागणार आहे. माहिती असतं का? नाही माहित महाराज. तो येतो आणि कुठं जातो? स्टँडवर आल्याबरोबर कंट्रोलरकडे जातो. कंट्रोलर काय करतो? त्याला चिठ्ठी लिहून देतो महाराज. गाडी नंबर असेल किंवा त्या गावाचं नाव असेल. तो तिथं जाऊन त्या स्टॉपला थांबतो. एस टी कोणत्या कलरची येणार आहे माहीत नसतं. फक्त एस टी आली त्याच्यावरचा नंबर आणि तिकिटावरचा नंबर बघितला ती जुळलं की त्याच्या लक्षात येतं आपल्याला त्या गावाला जायचं. बरं गेल्यावर नंतर ती आतमध्ये जातो. जाऊन सगळीकडे फिरतो, खाली उतरतो. मग ती चढते कोण? सगळे प्रवासी चढतात महाराज. आणि सगळ्याच्या शेवटी कंडक्टर आतमध्ये जातो. आतून काय लावून घेतो? कडी लावून घेतो महाराज. आता कीर्तन संपल्यावर आपण बी एसटीतच जाणार आहे. प्रत्येक जण बांधून जागेवर आहेत की एसटी. हा तसं ती एसटीत गेल्यानंतर महाराज कडी लावतो. आता मला सांगा एसटी मध्ये माणसं काही बसलेली आणि उभी सुद्धा माणसं असतात. पण त्या कंडक्टरच्या जीवाभावाचं कोण असतं का? असतं का? नसतं महाराज. तो प्रवास करत करत त्या गावाला जातो. जात असताना ते गाव कोणतं आहे, त्या गावचा सरपंच कोण आहे, त्या गावची लोकसंख्या किती आहे, तिथले आडनावं किती आहेत, किती जणांची लग्न झाली नाहीत, किती जणांची झाल्यात, किती घरात भांडणं आहेत, किती घरात कमी झाल्यात, ह्याला माहीत नसतं. एस टी जाते. सगळे प्रवासी उतरतात. मुक्कामी एस टी एका ठिकाणी थांबली की सगळे आपापल्या घरी निघून जातात. जातात का नाही? निघून गेल्यानंतर तो गाडीमध्ये झोपतो आणि अचानक पाऊस येतो. आता तेच चाललंय महाराज. उन्हाळ्यानं पावसाळ्यानं काय केली? युती केली आणि हिवाळ्यानं मागून पाठिंबा दिलाय. यंदा काय म्हणलं आम्ही येणारच नाही, आमच्याकडे पाऊसच चालू आहे महाराज. एस टी गळायला लागली का नाही? तो कंडक्टर वरती चढून ती एस टी जाकीत नाही किंवा काय नाही. फक्त काय बदलतो?
जागा बदलतो महाराज. पण रात्रभर एखादा गावातला पोरगा जर हवा सोडायला गेला तर सोडू देत नाही. का? एसटीची जबाबदारी त्याच्यावर आहे का नाही? हा, तशी ह्या एसटीची जबाबदारी कुणावर आहे? आपल्यावरच आहे महाराज. हा, ही एसटी गळायला लागली की आपण कुठे घेऊन जातो? बारामतीला. हा, हे डॉक्टर बघ, ते डॉक्टर बघ, तिथून नीट करून आणतो. बरं ठीक आहे, एसटी मध्ये त्या ठिकाणी झोपतो, सकाळी उठतो, परत माणसं घेतो, परत येतो कुठं? स्टँडला येतो. आल्यानंतर त्याच्याकडे जी पैसे जमा होतात महाराज, पैसे जमा होतात ना, जमा होतात, पण ते पैसे स्वतः करता खर्च करायला येत नाहीत. जर केलेच तर स्वतःचे त्याच्यात टाकावे लागतात. आणि मग ते पैशाची जबाबदारी कुणी हिसकावून गेलं तर घेऊ देते का होती? त्याला जर म्हणलं तुझं कुठं पैसे आहे, ते माझं नाहीत म्हणतो, पण माझ्याकडे काय आहे? जबाबदारी आहे. तशी आपल्याकडं सुद्धा बाबा काही ना काही जबाबदाऱ्या प्रत्येकाला दिलेल्या आहेत. आणि ते संतांनी सांगितलेले आहेत महाराज. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते, तेनेची पण ते चालू जाता न पडे गुंता कोटे काही. पण ते आलेले पैसे तो डेपो मध्ये जमा करतो, कुठं करायचे असते तिथं. केल्यानंतर तो म्हणतो आता काय झालो, मी निवांत झालो म्हणतो. गाडी घेतो, घरी येतो. घरी आल्यानंतर जे अंगावरचे कपडे असतात ना महाराज, ते सुद्धा त्याचे नसतात महाराज. ती कपडे काढून ठेवतो आणि दुसरी घालतो. तसं आपल्याला सुद्धा ही कपडे काय करायचे? काढायचे. जरा टाइम आहे महाराज. सध्या माणसं कशाच्या मागे लागल्यात? दामाजी पंत पैशाच्या मागे लागली महाराज. एका माणसाचा एक दात पडला होता बरं का, कांबळे महाराज. दात पडल्यावर त्यानं काय केलं? सोन्याचा दात बसवला. पुरी महाराज सोन्याचा दात बसवला आणि ते अचानक गेलं महाराज. गेल्यानंतर मातीला माणसं कमी होती, पण राखायला लई होती. समजदार को इशारा कर. सगळ्या बायका ती राख चाळीत होत्या महाराज. सब पैसे के भाई अपना साथी न कोई. म्हणून महाराज आपल्या बरोबर जे येणार आहे ते फक्त आपण केलेलं चिंतन, आपण केलेलं भगवंताचं नाम आपल्या बरोबर येणार आहे. मला सांगा, या महाराज पकवाज वाजवतात महाराज. आपण जर ठरवलं महाराज निवांत झोपली की त्यांची कला काढून घ्यायची, जमल का? जमल नाही जमणार महाराज. हा, हे महाराज गातात महाराज, त्यांचा आवाज घेता येईल का आपल्याला? नाहीये. मग तसं जे घेऊन जाता येत नाही महाराज, ते आपण काय केलं पाहिजे? आत्मसात करावं. आणि त्याचंच नाव आहे सदा नामघोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. पण कधी? माझ्या मनाला गो छंद छंद, माझ्या मनाला गो छंद. माझ्या मनाला छंद छंद, माझ्या मनाला छंद. हे गोविंद गोविंद ओ गोविंद गोविंद ओ गोविंदा मनाला गलिया छंद, मनाला गलिया छंद. गोविंदा 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 गोविंदा. नित्य गोविंद गोविंद. हे माझ्या मनाला छंद, माझ्या मनाला छंद. माझ्या मनाला गो छंद, नित्य गोविंद गोविंद. एकदा का भगवंताच्या नामाचा छंद लागला की मग काय परिणाम होतो? आनंद ले मन मन हो, आनंद ले मन. प्रेमे पाझरती लोचन, गोविंद गोविंद मनाला
भगवंताच्या नामाच्या पाझर कधी फुटतो महाराज? काला झाला आणि घराकडे पिशवी घेऊन निघाला यावंसं वाटत नाही महाराज. का? कारण पंढरीचं महिमानच तेवढं आहे. मग सुख पाहिजे ना तर कुठे गेलं पाहिजे? चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाचा जीवन गा पाहू, जीवाचा जीवन गा पाहू. चला हो पंढरीला हो, जीवन गा पावो, जीवाचा जीवन गा पावो. पंढरीशी जारे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग, सुखा लागी करीशी तळमळ. तर तू सासरवाडीशी जारे जाई एक वेळ. चुकलं का? अहो दिवाळीत एक गाडी घरी नव्हती, सगळं जावई सासरवाडीलाच. तीच लाडून, तीच जिलबीन, तेच चिवडा, सगळं तिकडच. पण ज्या ठिकाणी सुख आहे, ज्या ठिकाणी आनंद आहे, ज्या ठिकाणी समाधान आहे, त्या ठिकाणी माणसाने जावं महाराज. आणि म्हणून सांगितलं महाराज, नाम घेता उठा उठी, नाम घेता उठा उठी. नाम घेता उठा उठी, हो नाम घेता उठा उठी, हो नाम घेता उठा उठी, नाम घेता उठा उठी. नाम घेता उठा उठी, नाम घेता उठा उठी. नाम घेता उठा उठी, होय संसाराची तुटी. घेता उठा उठी, होय संसाराची तुटी. नाम घेता उठा उठी, होय संसाराची तुटी. नाम घेता उठा उठी, होय संसाराची तुटी. सलाम बांधा घाटी, पाय पडे. विठ्ठल पाय पडे मिटे. नाम घेता उठा उठी, होय संसाराची. संसारावरचं असणारं प्रेम कमी होऊन ते प्रेम कुठं लागतं? देवा माझे मन लागो तुझे पायी. भगवंताच्या पायावरती ते मन लागतं महाराज. आणि ते एकदा का लागलं की मग महाराज काय अवस्था होते? सर्व सुख ल्यालं, हो सर्व अलंकार, सर्व सुखालालो, सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालं, सर्व अलंकार.
टाळी टाळी वा महाराज. पण त्या या बुवाला कुठनं आणलाय काय म्हणतंय तेच कळना. आपण गावच सोडत नाही हो. संसार संसार माया लय संसारावर महाराज. हा तिकडे गेलतो वेल्याला होतो काल रात्रीचा गेलतो राजगडावर. कीर्तन संपलं एकाच्या घरी निघालो महाराज. तिकडे काय वाड्या वस्त्या लांब लांब घर आहे. एक आजीबाई भेटली. आजी कुठं चाललाय? अरे बुवा कोंबडीचं पिल्लू 3 दिवस झालं घरी आलं नाही. कुठे जीव लावला पाहिजे महाराज. जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायन गुणत. आता जे भजन तुम्हाला म्हणून दाखवलं ना ते आंध्र प्रदेश मध्ये म्हणतात महाराज. नामपल्ली स्टेशन काढा राजालिंग राजालिंगा रामाराज्य तिरगी सोडू सुभाष चंद्रलिंगा. तिंदा म्हणते तिंडी लेदू उंदा म्हणते इल्लू लेदू फोदा म्हणते भाकरी लेदू येमी चेतुनम्मा. इथं आम्हाला महाराज मराठी नीट कळलं आणि तुमचं काय चाललंय. अंगरंग वैभवाला आनंद रूपुडवू ಬಂಗಾರು ಶ್ರೀನಿವಾಸ ಮಮ್ಮೇಲರ ಬಂಗಾರು ಶ್ರೀನಿವಾಸ ఏకాంత వేళలో శ్రీకాంత చంతలో రంగారు లీలలో శృంగార డోలలో ఎప్పుడు ఇంపారు ఏడుకొండల దొరా సుప్రభాత వేళాయే మగత నిదుర దేవరా అంగరంగ వైభవాల ఆనంద రూపుడవు बंगारू श्रीनिवास. तिकडे गेलं की इकडचं तिकडं चालत नाही. व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा. आणि इकडे गेल्यावर पुंडलिक वरदाहरी विठ्ठल. दोन्ही तेच आहे. तो आपल्या डोळ्यात फरक झाला महाराज. हा मुळामध्ये देव दिशेनं असा झाला याचं कारण आहे देवाला आपण विसरलो म्हणून विसरली तया थोर झाली पचतील खानी 84चा. आणि आणखीन तुम्हाला सांगतो हा मराठीमध्ये सुद्धा भजन आहे. आवडीने भावे हरी नाम घेसी तुझी चिंता त्याशी सर्व आहे. हे तर माहिती आहे ना. आता तिकडचं थोडं म्हणतो म्हणून तुमची परवानगी असली तर बरं का. त्यागराजू कानू अन्नमय्या कानू होन मालू राणी जीविनी. अर्थ सहित सांगतो महाराज. एक मला तिकडे गेल्यावर उठलं होतं महाराज पाठ करून आलाय वाटतं. अर्थ सांगा की ती त्या भाषेतलं होतं महाराज. सांगावं लागलं. श्रुती उन्ना विननु कानू. याच्यात एक शब्द तुम्हाला कळला विना. श्रुती उन्ना विननु कानू जतुलुन्ना नाट्य मुकानू मुक्ती कोरु भक्तुडनी नाही चंत चेरी पद मुलवाली आ हृदय कदली अश्रूलन्नी पोंगी पुरली अर्पिंचदनु. महाराज श्रुती उन्ना विना. श्रुती म्हणजे महाराज तारा आहेत. त्याला झंकार आला तरच त्या विण्याला काय किंमत आहे. तसं या विण्यातनं भगवंताच्या नामाचा झंकार जर आला तर या विण्याला किंमत आहे महाराज. नाहीतर मोडकाच विना त्याला 2 तारा आहेत. मग त्या तारा कशा वाजल्या पाहिजे. विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये. छंद लावून घ्यायचा का नाही न लावायचा कुणी ठरवायचं. आपल्या मनाने ठरायला पाहिजे. कारण मन बुद्धीची कातरी राम नामे सोने चोरी महाराज. भगवंताच्या नामाचं सोनं चोरलं पाहिजे. आणि म्हणून बाबा या ठिकाणी चित्ताला समाधान ज्यावेळेस झालं पण ते कधी होतं. एक गाव आम्ही विठोबाचे नाम हो एक गाव आम्ही विठोबाचे नाम एक गाव आम्ही विठोबाचे नाम एक गाव आम्ही विठोबाचे नाम
सूक्ष्म मधुकर ओ मोडनिया वाटा सूक्ष्म मधुकर अनगत काम नाही अनगत काम नाही अनगत काम नाही नाही आता बोलणीच्या वाटा सूक्ष्म मधुर बोलणीच्या वाटा सूक्ष्म मधुर तुका म्हणे महापात के पतित 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 होती जीवन मुक्त हेळा माते जीवन मुक्त हे रामाते होती जीवन मुक्त हेळा माते ओ होते जीवन मुक्त हे रामाते मोडनिया वाटा सूक्ष्म मधुकर ओ मोडनिया वाटा सूक्ष्म म्हणून महाराज धन्यवाद बर का हे सर्व नियोजक आयोजक मंडळ महाराज कारण तुमची काय झाली एक टाळी झाली टाळी झाली टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी चंद्रभागे वाळवंटी वाळवंटी चंद्रभागे वाळवंटी म्हणून महाराज नियोजक आयोजक मंडळासाठी जरा टाळे वाजवा कारण अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर हा. कारण माझे भक्त गाती जेथे नारद आम्ही उभा तेथे देव इथं उभा असतो महाराज पण आपल्याला दिसत नाही कारण छंद नाही नामाचा महाराज चर्मकार असतो का नाही चांबड असतं का नाही त्याला जर वेच पाडायचं किंवा होल पाडायण्याकरता एक साधन असतं त्याचं नाव काय आरी त्या आरीनं होल पाडलं आणि आरी बाजूला काढली की होल दिसतं का दिसत नाही लगेच काय होतं लगेच जागतं महाराज जोपर्यंत आरी आहे तोपर्यंतच ते आतमध्ये जातं तसं जोपर्यंत कीर्तन आहे तोपर्यंतच वाटतं बरोबर आहे चांगलं आहे खरं आहे आणि इथून गेलं त्यांना काय धंदा असते त्यो टाळकऱ्यांना तरी काय काम आहे झालं नाही महाराज ज्यावेळेस परमोच्च अगदी माझ्या मीराबाई सारखं नामस्मरण कराल माझ्या गुरुबा काका सारखं नवलाची गोष्ट ऐक सखय बाई कुंभाराने बाळ हो तुडविले पायी नवलाची गोष्ट बाळ तुडवलं ना लक्षात आलं का हो आपलं बाळ आलं हितली माणसं हित आलेली बाळ हाणून नेत्यात घरी ए पंढरपूरला चालला ना हे 5,000 घे काय आण जीसीपी आण पोकलेन आण गोंगडा आण हा चाची गाळणीच आण काही इकडं दुकानं पिटली आणि हे बघ त्या दिंडी चालकाच्या महाराजाच्या जवळ जाऊ नको ती माळ फिळ घालील आपली आई असं म्हणते महाराज एवढा फरक आहे त्यांचं काय झालं बोलो राम 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 बोलो श्याम 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 मनवा मनवा खेती करो हरि नाम की आपली कशाची शितीन काय 3.5 हाताची दिली महाराज कसायला दिली त्याच्यात बीज वाढवावे नाम विठ्ठल महाराज एका गावाला गेलो कीर्तनाला जरा लवकर गेलतो नेमकं शेतकऱ्याच्या घरी गेलो ते म्हणला महाराज आपलं शेत बघायला चला की म्हणलं मी बी शेतकरीच आहे की म्हणलं हे तुमच्या शेतात आणि आमच्या शेतात लई फरक आहे म्हणलं काय फरक आहे म्हणला पट्ट्यानं बांधावर काटूक नाही ठेवलं कशावर म्हणलं वेगळा शेतकरी दिसतोय बांधावर काटूक नाही म्हणलं बघावं तर जाऊ
अहो खरंच बांधावर कुठल्याच बांधावर काटूक नव्हतं, पण वावरात डोसक्या इतकं आलत. तस ही वरचा बांधावर काटूक नसून उपयोग काय? आतमध्ये नाही निर्मळ जीवन काय करील साबण. किती जरी वरून तुम्ही निर्मळ ठेवलं, ज्यावेळेस तो कमान चित्त करावे निर्मळ येवने गोपाळ राई येवने गोपाळ राई येवने गोपाळ राई म्हणे चित्त करावे निर्मळ येऊनी आहे गोपाळ येवने गोपाळ राई महाराज तुका म्हणे चित्त करारी निर्मळ येऊनी गोपाळ राहे तेथे. महाराज जरा महाराजांसाठी टाळ्या वाजव. नाहीतर एका ठिकाणी गेलो महाराज, मी म्हणलं भाग गेला शीन गेला, ती मागचं म्हणतंय भाग्या मेला शिम गेला. भाग्या शिम गेला मेला म्हणते. एका ठिकाणी गायकच मिळत नव्हते. हो तुमचं लय भाग्य थोर आहे महाराज तुमच्या गावाचं. हा त्रिवेणी संगम आहेत. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेव ब्रह्मरस आवडीने. ब्रह्मरसाचं सेवन आहे महाराज. तिथं गायकच मिळाला म्हणून 2 माणसं गेली, पण भजनातली नाही गेली. ह्यानं त्याला आणि त्यानं त्याला सांगितलं, जी भजनात नव्हती तीच गेली गायक आणायला. 2 नेहरू शर्टवाली बघितली आणि आणली महाराज, उभी केली. हा कीर्तन करा अभंग म्हणायला. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी दिसले. ती मागची काय म्हणली? हिला ग बाई दत्त गुरु दिसले, हिला ग बाई दत्त गुरु दिसले. कळलं का कुठून आणली होती? नाही महाराज, त्याकरता जाणे भक्तीचा जिव्हाळा तोच दैवाचा पुतळा. आणि दैवाचा पुतळा जो होतो त्याची अवस्था कशी होते? अभंगाच्या 3ऱ्या असो ऐसा कोण आठवणी नाही. असो ऐसा कोण आठवत नाही. असो कोण आठवत नाही. असो ऐसा कोण आठवत नाही. आठवची नाही. असली माणसं मला लई भेटतात महाराज वाटेनी. कुठली? असो ऐसा कोठे आठवची नाही. ती एक जण मला भेटलं. काय महाराज माझ कुठे खेळ? खेळ आहे
मग ती त्याचीच मालकीन माझ्याकडे आली महाराज. अहो आमच्या महाराज तुमच्या पायाचे पुण्य आहे ना, आमच्या ह्यांना सांगावं सारखं पंपावर जातात बघा पेट्रोल टाकायला. मी म्हणलं अहो तुमचं ऐकणार माझं काय ऐकतं. पण भाव असतो महाराज, एखाद्या माऊलीचा भाव असतो. कीर्तन करायचं जरा सांगितल्यावर ऐकल. त्यांना आणलं महाराज, 2 तास सांगितलं. काय अल्प आयुष्य मानव देह शतगणिले त्यार लई लावी सांगितलं. त्यानं ऐकलं बरं का. 1 तास ऐकून घेतलं त्या माणसानं सांगितल्यावर. शेवटला म्हणला महाराज आजपासून बंद 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 म्हणजे बंद. लय आनंद झाला महाराज मला. म्हणलं घरचे ऐकत नाही ती बाहेरची बरी ऐकत आहेत म्हणलं. पावली म्हणलं कुठेतरी आपलं चांगलं झालं. मालकीनेला बोलवलं. अहो ताई म्हणलं इकडे या. काय झालं महाराज. अहो म्हणले बघा तुमचे मालक काय म्हणतात, आजपासून बंद म्हणतात. अहो महाराज म्हणले 40 वर्ष काढले त्याच्याबरोबर, तुम्ही आता येऊन कीर्तन सांगितलं तुमचं ऐकलं होय. काय बंद ती तरी विचारा. मी म्हणलं काय बंद. असला महाराज पुन्हा घरी आणायचं बंद. कलियुग आहे. आई रे बैमान दुनिया आई रे, आई रे बैमान दुनिया आई रे. महाराज 11 वाजले हो. तुम्ही काय आता जाचाल घरी, आम्हाला अजून 6 दिवस आहे. महाराज सध्या तेच चाललंय. माता पिता को कोई नहीं माने, औरत को बहुमान रे, औरत को बहुमान. एकाला म्हणलं चल कीर्तनाला. आलो असतो महाराज. अरे म्हणलं गाडी माझी आहे, ड्रायव्हर मी आहे, चल की. का येतो हिताचा चल बाबा. ती म्हणलं आलो असतो महाराज. अरे पण सांग की 11:15 वाजायले काय येत नाहीस. ती म्हणते ती नको म्हणती. सध्या गाड्या तिथंच लय अडकल्यात महाराज. इकडं यायलाच नको म्हणते, बाकी सगळीकडं. दुसरी गोष्ट आहे अजून एक घडते. साधु संत को कोई नहीं माने, हिजड़ो को बहुमान रे, हिजड़ो को बहुमान. बघा वारकऱ्याला 5 रुपये देत नाही माणूस. त्याला सांगते काम करून खाता येत नाही का, पंढरपूरला काय घोटुडा आहे का म्हणते. आणि टाळी वाजली का नाही तिथं टोल नाक्यावर 50 येऊ 100 येऊ गपचूप देते. डोक्यावर हात ठेवून पाय फोडून जाते. चाललंय का नाही तेच चाललंय महाराज. त्याच्याकरता हा नामयज्ञ जो आहे महाराज, या नामयज्ञामध्ये आपल्या प्रपंचातला 1-1 रुपया का होईना इथं दान दिला पाहिजे महाराज. कशा करता सांगतोय मी, मला पैसे मिळावं म्हणून नाही, कारण हा लाभ आहे महाराज. हा लाभ सगळ्यांकरता, ग्रामस्थ सर्व तुमच्या गावाकरता आहे महाराज. का कारण कुणीतरी महाराज यापूर्वी इवलेसे रोप लावी येले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. आता तुम्ही पार महाराजालाच बाहेर काढला देवळात यावर्षी. कुठं होतं कीर्तन महाराज मागं मी आलोय का नाही 2-4 वेळेस, मंदिरात होतं. पण आता या ठिकाणी आल्यानंतर पाहिलं. किती सांगू मी सांगू कुणाला, मला लय आनंद झाला महाराज. उद्यापासून आहे ना बंटी बबली ठकी छकी वाढदिवस आहे म्हणून सांगायचं. नंदला जावला दिराला भाऊजाईला कोण काय असं ना कुठे बी बोलवून घ्यायचं महाराज.
कारण हे परत नाही महाराज. आज आहे आपण उद्या राहू याची गॅरंटी नाही. म्हणून काय सांगितलं, असो ऐसा कुठे आठवची नाही, देहीच विदेही भोगू दशा. कुणाचा आठव नव्हता महाराज? आय हरी गुण गावत नाचूंगी, हरी गुण गावत नाचूंगी, हरी गुण गावत नाचोगे, हरी गुण गावत नाचोगे. अपने मंदिर में बैठ बैठ कर गीता भागवत बाचूंगी, अपने मंदिर में बैठ कर गीता भागवत बाचूंगी. ध्यान ध्यान की गठड़ी बांध कर हरि हर संग में लागूंगी, यान यान के नगरी बांध के हरि हरि मैं गाऊंगी. हरि गुण गावत नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी, हरि गुण गावत नाचोगे, हरि गुण गावत नाचोगे. कसा छंद लागला. हा? धन्य ते आरण रत्नाची खान जन्मला निधान सावता तो, सावता सागर प्रेमाचे आगर घेतीला अवतार माळ्या. देवाला तिथं जावं लागलं. दरीला पंढरीचा जोर, पण धरायला आपण तिथं गेलं पाहिजे. हा. त्याला शोधलं पाहिजे. शोधिसी मानवा राहुली मंदिरी नांदतो देवा आपल्या अंतरी. जरा बाहेरचा आहे महाराज, आतलं बी आहे. जणू देह ही आत्मा पांडुरंग आहे. एखादा माणूस बारामतीला ऍडमिट असला आणि गावातली 2-4 जण बघायला गेली आणि बघून गावात आली की गावातली म्हणतात, कस काय रे त्याचं बरं आहे ना मग? ते म्हणते त्याच्यात काय राम राहिला, त्याच्यात राम राहिला नाही, तुझ्यात काय रावण राहिला होय? तुझ्यात सुद्धा कोण आहे? रामच आहे महाराज. आणि म्हणून यारे नाचू प्रेमानंदे, राम नामाची छंदे. महाराज त्या छंदामध्ये नाचलं पाहिजे. ज्यावेळेस त्या छंदामध्ये नाचू त्यावेळेस महाराज असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगू दशा. याच्यामध्ये आता जाऊ द्या, झालं गेलं, विसरून जाता तरी पुढे हाच उपदेश नका करू नाश आयुष्याचा. 1-2 मिनिटं घेतो महाराज. सप्त्याचं नियोजन होतं बरं का. 10-12 जण असतात महाराज कार्यकर्ते, आणि त्यांना काय असतं, सप्ताह कसा मोठं होईल, कशा पद्धतीनं काय होईल, कुठून किती पैसे आणू, पायपीट किती करतात महाराज. हा, त्यांना रोज तीच असतं. सप्ताह यायच्या अगोदरपासून नियोजन असतं महाराज. मी एका गावामध्ये सप्ताह करायचा होता आणि ही पावती पुस्तके घेऊन ते मंडळ निघालं महाराज. मग त्या गावामध्ये एका बाहेरच्या व्यक्तीनं काय घेतलं होतं, जागा घेतली आणि ती काय निघाली की फार्म हाऊस तसलं बांधलं होतं बरं का. मग त्यांना वाटलं पैसेवाला माणूस आहे, त्याच्या घरी जावं. बंगला मस्त मोठा बांधला होता महाराज. हे तिथं गेलं महाराज नियोजन मंडळ. जय हरी, काय पाहिजे? हो म्हणले, गावात तुम्ही आता नवीन आलाय, जागा घेतली, आता तुम्ही गावचे झालाय, सप्त्या करता काहीतरी वर्गणी द्या, काहीतरी द्या, अपेक्षा असते महाराज. आणि ते काय त्यांच्या घराकरता नाही, देवाकरता मागायला आली होती महाराज तुमच्या दारामध्ये. त्या व्यक्तीनं सांगितलं, विचार करायला लागली बाकीचं जाणारी माणसं, आता किती देते, काय किती देते. त्यानं विचारलं, म्हणला काल्याच्या कीर्तनाच्या महाप्रसादाचा खर्च किती आहे? कार्यकर्त्याला लय आनंद झाला महाराज. किती सांगू मी सांगू कुणाला, वा वा, टेन्शन गेलं. म्हणले काल्याच्या प्रसादाचं नियोजन करणारे 30,000 रुपये सांगितले महाराज. किती? 30? 50 देतो. मग तर डबल आनंद झाला महाराज. आतमध्ये गेलं, चेकबुक घेऊन आलं. चेकबुक 50,000 लिहिले आणि टारकन फाडलं, दिलं त्यांच्या हातात. ह्यांना बी कधी नाही मिळालं. 50,000 म्हणल्यावर काय उड्या मारत विचारच केला नाही. आता फिरायचीच गरज नाही. म्हणजे झालं सप्त्याचं सगळं नियोजन. गेली महाराज.
उद्या काल्याचं कीर्तन आणि आज सकाळी माणूस चेक घेऊन गेलो होती बँकेत. कॅशियरकडे दिला, कॅशियरनं बघितलं, हे म्हणला घेऊन जा परत. 50,000 आहेत लिहिलेत ना त्याच्यावर. अरे 50,000 लिहिलेत मान्य आहे, पण ज्याने दिलेत त्याची काय नाही, सहीच केली नाही म्हणले त्याने. अरे म्हणले मोठा माणूस आहे, उद्योगपती आहे, पैसेवाला आहे, घाई गडबडीमध्ये विसरला असेल. परत त्याच्या घरी गेले. उघडा हे द्वार आम्ही आलो या. अरे म्हणलं आता त्या दिवशी तर चेक दिला, परत का आलाय? तसं नाही माऊली म्हणले, त्या दिवशी नजर चुकीनं तुमच्याकडून आणि आमची बी गडबड होती म्हणले. आनंदाच्या भरामध्ये आम्ही बी पटकन घेतलं, बघितलं नाही. आणि एवढं एक काम तुमच्याकडनं राहिले हो, तेवढी सही तेवढी केली असती तर बरं झालं असतं. इसरला म्हणले तुम्ही तुमच्या काय कामामुळं. त्यानं म्हणला इसरलो नाही, मुद्दामच केली नाही. म्हणले का? म्हणला माझं गुप्तदान आहे. सप्ताह कसा जोरात होईल असं केलं हो. ही सांगा, ही सगळी मंडळी घरदार सगळं सोडून भगवंताच्या नामाकरता आपण या ठिकाणी सगळेजण एकत्र आलोय महाराज. हा, त्याच्याकरता काय करा, दोन्ही हाताने महाराज त्या ठिकाणी तुम्ही द्या. तुम्हाला 4 हाताने तो पांडुरंग परमात्मा दिल्याशिवाय राहणार नाही. आणि मग माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असे. मग महाराज आपली जी भक्ती आहे ना, ती पांडुरंग परमात्म्यापर्यंत जाऊन पोचते महाराज. कारण देवाला तेच आवडतं. आवडे देवाशी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस पाहिजे महाराज. आणि तोच विषय आजपासून सुरुवात होऊन 7 दिवसापर्यंत आपण सर्वजण हा कार्यक्रम एकट्या नियोजक मंडळाचा नाही महाराज, समस्त ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ सगळ्यांसाठी आहे महाराज. हा, कशा करता? सकळांशी येते आहे अधिकार. आणि म्हणून महाराज या ठिकाणी सांगतात आपल्याला सुद्धा त्या ठिकाणी पुण्य मिळणार आहे. पुण्य फळले बहुत दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो तैसा, संत चरण पावलो, आज फिटले माझे कोडे, बहुत जन्माचे साकडे, कोंदाटले पुढे आणि परब्रह्म सावळे. महाराज उभे पंढरीचे हरी विठेवरे, सावळे रूपडे चोरटे चित्ताचे. महाराज मला जर तुम्ही फोन करायचं ठरवलं, तर फोन मध्ये काय पाहिजे? बॅलन्स पाहिजे ना. तसं ह्या फोन मध्ये सुद्धा या 7 दिवसामध्ये देहरूपी मोबाईल मध्ये नामस्मरण रूपी बॅलन्स तुम्ही टाकावा अशी माझी तुमच्या पायावर डोकं ठेवतो. बर महाराज आम्हाला कशात सांगता? आमच्याकडे फुल बॅलन्स आहे, भरपूर बॅलन्स. असे काही माणसं आहेत महाराज, बॅलन्स आहे पण सिम कार्डच नाही. लागल का फोन? आजपासून सुरू करा फोन लावायला. बघा लागला तर तुमचा लाभ झाला महाराज. तुम्हाला तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडेला. पण सिम कार्डच नाही, 500चं बॅलन्स आहे. फोन लागल का? नाही लागणार. म्हणून या 7 दिवसामध्ये देहरूपी मोबाईल मध्ये नामस्मरण रूपी बॅलन्स टाका आणि तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, गळ्यात पवित्र अशी तुळशीची माळ घाला, म्हणजे सिम कार्ड घाला. काही जण म्हणतात महाराज बॅलन्स बी आहे, सिम कार्ड बी आहे, पण अजून एक गोष्ट लागते हो ह्या मोबाईलला, चार्जिंग पाहिजे का नको? चार्जिंग पाहिजे. ज्यांची उतरली असेल चार्जिंग, आजपासून सुरुवात करा चार्ज करायला. कुठं? आपल्या भैरवनाथ मंदिरामध्ये हा कार्यक्रम अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे महाराज. आणि त्याच्याकरता सगळ्यांनी या ठिकाणी यावं, सहकुटुंब सहपरिवार यावं आणि या ठिकाणी अगदी मनापासून तन मन आणि धन या ठिकाणी अर्पण करावं. आणि शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, 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 तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप.
तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो निधी पाप पुण्य अंगा. तसं व्हायला शिकलं पाहिजे. जाळोनी संसार बैसलो अंगणी. आपलं जाळायचं चाललंय, ही बाहेरचं नेऊनच वाचायला लागल्यात माणसं. हा नाही महाराज. का? कारण महाराज संत का सांगतात, आयशी कळवळ्याची जाते. किती बी सांगू द्या. आता जरा ओव्हर टाइम करायलो बरं का. 11ला पर्यंत होतं, 15 मिनिटं तुमच्याकडनं जास्त घेतलं. 2 वर्ष झालं व मला सुद्धा कुठं सुद्धा कीर्तन नाही बरं का, शेवाच नाही. त्यामुळं आता म्हणलेत एवढी मिळायला लागले, एवढी जण ऐकायला लागलेत छान. कोणी बी उठलं नाही, हल्लं नाही, डुललं नाही महाराज. नाहीतर गाड्या गाठावर जायचा टाइम होत असतो. हा एक मावशी महाराज गावामध्ये फिरायची बरं का, सुनबाई करायची होती. थोडक्यात सांगतो. ती दिसल तिला म्हणायची, हे बघ मी का नाही लई 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 शिकलेली सून करणार, लई म्हणजे लई शिकलेली सून करणार आहे. अख्ख्या गावात सांगायची महाराज. आणि तिने काय केलं, एक दिवशी लई 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 शिकलेली सून केली. आणि तिसऱ्याच दिवशी रडत आली शेजारणीकडं. बाया म्हणजे उगाच शिकलेली सून केली. आता गं म्हणली सारखं गाव हिंडत होतीस, शिकलेली करायची शिकली. झालं काय? अगं म्हणली शिकलेली सून केली आणि तिनं सकाळी म्हणली आमरसालाच फोडणी दिली. आपलं तसं झालंय महाराज. म्हणून अग्निरूप होईना. हा या शरीराला कुणी अहंकाराची फोडणी दिली बाबा, कुणी क्रोधाची दिली, कोणी लोभाची दिली. त्यातून जर चांगलं व्हायचं असेल तर काम क्रोध लोभ निमाले ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली. मग त्यावेळेस महाराज आनंदाची डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाची म्हणून झालेली सेवा. परत एकदा ग्रामस्थ मंडळ, भजनी मंडळ, टाळकरी माळकरी, गायक वायक, एखादा शब्द इकडे तिकडे गेला असेल, त्याचबरोबर परत एकदा सगळ्या टाळकऱ्यांकरता जरा टाळ्या वाजवा. आणि सगळ्यात महत्वाची राहिले महाराज, चुकून राहिले, कारण त्यांना जरा मागच ठेवलं. हे का इथं 2 मूर्त्या उभ्या आहेत. साऊंड सिस्टीम त्यांच्याकरता जरा जोरात टाळ्या वाजवा बरं. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. तुकाराम 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 विठ्ठल जय जय